श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 9 सोहम साधकाला मार्गदर्शक माहिती याचा भाग 2. प्राणायाम. तस्मिन् सति श्वास प्रश्वास योर्गतिविच्छेदः प्राणायामः. अर्थ: आसनजय झाल्यावर श्वास आणि प्रश्वास यांच्या स्वाभाविक गतीचा विच्छेद म्हणजे नियंत्रण करणं हा प्राणायाम होय. पातंजल योगसूत्रात याचं याप्रमाणे वर्णन केलं आहे. तो बाह्यवृत्ती म्हणजे बाहेर सोडला जाणारा प्रश्वासरूप रेचक, अभ्यंतरवृत्ती म्हणजे आत घेतला जाणारा श्वासरूप पूरक आणि स्तंभवृत्ती म्हणजे श्वास किंवा प्रश्वास यांच्यानंतर काही काळ टिकणारी स्तब्धावस्था हा कुंभक असा 3 प्रकारचा असतो. तो देश, काल आणि संख्या यांच्या योगानं दीर्घ आणि सूक्ष्म असा उपलक्षित होतो. बाह्य किंवा अंतर अशा कोणत्याही देशाची अपेक्षा न ठेवता केवळ स्तंभवृत्तीने होणारा चौथा केवळ कुंभक होय. प्राणायामापासून चित्तातील प्रकाशस्वरूप सत्वगुणांवर आवरण घालणाऱ्या रज तम या दोषांचा क्षय होतो आणि पुढील योगांग जी धारणा तिचा अभ्यास करण्याची योग्यता मनाच्या ठिकाणी प्राप्त होते. पूरक, कुंभक आणि रेचक हे 3 मिळून प्राणायाम होतो. त्याच्या व्याख्या अशा: बाह्यादापूरणं वायोरुदरे पूरको हि सहा. बाहेरचा वायू नासापुटानं उदरात भरून घेणं याला पूरक असं म्हणतात. संपूर्ण कुंभवद वायोर्धारणं कुंभको भवेत. भरलेल्या घड्याप्रमाणे पूरकानं आत घेतलेला वायू उदरात धारण करून ठेवणं याला कुंभक म्हणतात. बहिर्यद रेचनं वायोरुदराद्रेचकः स्मृतः. उदरातील वायूला नासापुटानं बाहेर सोडणं याला रेचक म्हणतात. एका सोहम भजनात हा समग्र प्राणायाम आपोआपच होतो. भक्तियुक्त अंतःकरणानं सद्गुरू स्मरण करून सोहम 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 असं करीत ध्यानाभ्यास होत गेला की हळूहळू शास्त्रोक्त प्राणायाम आपोआपच जमेल. अट्टाहासानं प्राणायामाचाच अभ्यास करण्याची गुरुपदिष्ट सोहम साधकाला गरज नाही. ध्यान. समाधी ही ध्यानाची अंतिम अवस्था होय. म्हणून साधकानं आधी ध्यान म्हणजे काय हे समजावून घेतलं पाहिजे. पातंजल योगसूत्रातील ध्यानाची व्याख्या पहा. तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम अशी ध्यानाची व्याख्या केली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी धारणा केली असेल त्या ठिकाणी प्रत्ययाची म्हणजे अनुभवाची एकतानता करणं म्हणजे ध्यान होय. ब्रह्मात्मचिंता ध्यानम असं वेदांती ध्यान लक्षण मानतात. म्हणजे मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं अखंड चिंतन करणं ह्याला वेदांती ध्यान असं म्हणतात. ज्याचं मन ध्येय विषयाच्या ठिकाणी आसक्त होतं, ध्येय विषय सतत पाहत राहतं आणि दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला जाणत नाही, अशा अवस्थेला ध्यान म्हणावे असं गरुड पुराण म्हणतं. ध्यान हे सगुण किंवा निर्गुण अशा 2 प्रकारचं असतं आणि ध्यानधारणेच्या योगानंच साधक सविकल्प किंवा निर्विकल्प तशीच संप्रज्ञात किंवा असंप्रज्ञात समाधी साधू शकतो असं योग ग्रंथ सांगतात. घेरंड संहितेत ध्यानाचे 3 प्रकार सांगितलेत ते असे: स्थूलं ज्योतिस्तथा सूक्ष्मं ध्यानस्य त्रिविधं विदुः स्थूलं मूर्तिमयं प्रोक्तं
ज्योतिस्तेजोमयं तथा सूक्ष्मं बिंदुमयं ब्रह्म कुंडली परदेवता. स्थूल, ज्योती आणि सूक्ष्म असे ध्यानाचे 3 प्रकार आहेत. स्थूल हे मूर्तिमय, ज्योती हे तेजोमय आणि सूक्ष्म हे बिंदुमय असतं. सूक्ष्म ध्यानानं कुंडलिनी ही श्रेष्ठ देवता जागृत होते आणि साधकाच्या पुढील साधनाभ्यासानं ब्रह्मसाक्षात्कार घडतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.